आता या पुस्तकातील पाठ क्रमांक 2 वर्गीकरण या पाठावर वरचा जो स्वाध्याय 2.1 आहे हा आपण पाहणार आहोत. त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर सर्वांनी लक्ष देऊन इकडे लक्ष द्या. तर गटात न बसणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर पर्याय प्रश्न क्रमांक 1 मध्ये पर्याय दिले 4 कान, नाक, हात आणि डोळे. तर यातील हात हे पर्याय बरोबर आहे. कारण का तर कान, नाक आणि डोळे हे आपले ज्ञानेंद्रिय आहे, हात नाही म्हणून हा वेगळा आहे. त्यानंतर झरा, तळे, ओढा आणि नदी. तर या ठिकाणी तळे येते कारण हे सगळे वाहतात. झरा, ओढा आणि नदी हे वाहणारे आहेत. तळे मात्र एका ठिकाणी साचून असलेलं पाणी असतं तळ्यामध्ये. त्यानंतर खो खो, लंगडी, कॅरम आणि कबड्डी. या ठिकाणी कॅरम हे येते कारण हे सगळे मैदानी खेळ आहेत तिन्ही पण, आणि हा बैठे खेळ आहे. नंतर, आत्ता, आज आणि यावर्षी. नंतर हे भविष्य काळामध्ये आहे. आत्ता, आज आणि यावर्षी म्हणजे हे वर्तमान काळातले शब्द आहेत. त्यानंतर 5 मध्ये आले, बटाटा, मुळा आणि सुरण. या ठिकाणी सुरण नाहीये तर या ठिकाणी मुळा आहे. तर कारण का तर आले, बटाटा आणि सुरण हे खोडाचा प्रकार आहे. म्हणजे मध्ये जे आलं जे आहे अद्रक आपलं, तर हे खोड असल्यासारखं असते खाली. बटाटा हे सुद्धा खोडाचाच प्रकार आहे. सुरण हे सुद्धा खाली जमिनीच्या आतच असतं पण तेही खोडाचाच प्रकार आहे. पण मुळा हे एक मूळ आहे म्हणून हे मुळा येते. त्यानंतर वर्षा, हेमंत, शिशिर आणि उन्हाळा. या ठिकाणी उन्हाळा आहे. हे सगळे आपले ऋतू जे आहेत ते उपऋतू आहेत. हा मुख्य ऋतू आहे. अंतराळ, आकाश, अवकाश आणि अंतरिक्ष. आकाश या ठिकाणी येते. हे अंतराळ, अवकाश आणि अंतरिक्ष हे एकाच अर्थाचे समानार्थी शब्द आहेत. आकाश हा वेगळा आहे. त्या ठिकाणी सारंगी, सनई, सरोद आणि वीणा. सरोद येत नाही, या ठिकाणी सनई येतं. सारंगी, सरोद आणि वीणा हे तंतुवाद्य आहेत आणि सनई हे जे आहे ते ध्वनिवाद्य येते. हत्ती, घोडा, हरिण आणि गरुड. या ठिकाणी गरुड आहे. तर स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गुढीपाडवा आणि गांधी जयंती. गुढीपाडवा येते. हे राष्ट्रीय सण आहेत आणि हे तिथीनुसार, गुढीपाडवा हा तिथीनुसार येतो, हा तारखेलाच असतो आपल्या. त्याच्यानंतर पागोटे, फेटा, धोतर आणि टोपी. हे सगळे डोक्यावर वापरायचे साधन आहेत. बदाम, काजू, अक्रोड आणि डाळिंब. फळ आहे आणि हे सगळे आपले काय आहेत, हे कोणते हे आहेत, हिवाळ्यात खातो सुकामेवा आहे. सुकामेवा त्याला काय म्हणतात, सुकामेवा. छाती, हृदय, फुफ्फुस आणि जठर. छाती कारण सगळे आंतरिंद्रिय आहेत. छाती बाहेर. सायकल, टांगा, मोटर, बैलगाडी. कारण ह्याला इंधनाची गरज आहे, बाकी सगळ्यांना इंधनाची गरज नाही. हिंदी, मराठी, मालवणी आणि पंजाबी. मालवणी त्या राष्ट्रीय भाषा आहेत आणि ही मालवणी बोली भाषा आहे. जल, उदक, मोद आणि तोय. मोद म्हणजे आनंद आणि हे सगळे पाण्याला समानार्थी शब्द आहेत. तांबडा, नारंगी, जांभळा आणि तपकिरी. सगळे इंद्रधनुष्यातले कलर आहेत आणि हा तपकिरी नाही म्हणून. पुस्तक, दैनिक, मासिक आणि वही. वही येते. वही येतं. अरे या ठिकाणी पुस्तक वाचतो, दैनिक वाचतो, मासिक वाचतो, पण वही हे वाचण्याचं साधन नाही म्हणून वही वेगळा आहे. वैशाख, आषाढ, श्रावण आणि वसंत. कारण वैशाख, आषाढ आणि श्रावण हे कोणते महिने आहेत, मराठी महिना. हा ऋतू आहे. दिवस, वर्ष, दिनदर्शिका आणि महिना. तर या ठिकाणी दिवस, वर्ष आणि महिना हे कालमापनाची एकक आहेत, दिनदर्शिका नाही म्हणून हे वेगळं आहे. लोहगड, राजगड, सिंहगड आणि विजयदुर्ग. लोहगड, राजगड आणि सिंहगड हे कोणते गड आहेत, हे जलदुर्ग आहे. म्हणजे विजयदुर्ग जे आहे, विजयदुर्ग हा सागरी किल्ला आहे आणि हे बाकीचे तिन्ही किल्ले हे डोंगरी किल्ले आहेत, डोंगरावर असलेले किल्ले आहेत. वन, कानन, कांचन आणि रान. वन, कानन आणि रान हे काय समान अर्थाचे शब्द आहेत. नायलॉन, कॉटन, रेयॉन आणि टेरिलिन. कॉटन, नायलॉन, रेयॉन आणि टेरिलिन हे काय आहेत, कृत्रिम धागे आहेत आणि कॉटन हा नैसर्गिक धागा आहे हा कॉटन म्हणून हा वेगळा येतो. त्याच्यानंतरचा पर्याय कोणता आहे,
ज्वारी, तीळ, करडई आणि शेंगदाणा. कारण यापासून सगळ्यापासून तेल निघतं. सिंह, हरिण, गरुड आणि गिधाड. या ठिकाणी हरिण आहे कारण हे सगळे सिंह, गरुड आणि गिधाड हे सगळे तिन्ही काय आहेत, हे मांसाहारी आहेत. आणि हरिण हा मांसाहारी नाही म्हणून हरिण हा वेगळा पर्याय येतो.